नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी प्रवीण मोगल परत एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. आज ज्या प्रोडक्ट आपण या प्रोडक्टबद्दल जी माहिती घेणार आहोत हे ॲग्रोफॅब रिजर, ज्याला आपण रेझर पण म्हणतो. तर अशा या प्रोडक्टची आज टोटल डिटेल रिव्ह्यू आपण या ठिकाणी करणार आहोत. या प्रोडक्टच्या टोटल वैशिष्ट्यांबद्दल मी तुमच्याशी चर्चा करणार आहे. या प्रोडक्टचा आपण वापर कसा करायला हवा, ट्रॅक्टर वाईज याच्यामध्ये फिटमेंटमध्ये कसे बदल करावे, सगळं सांगण्याचा या ठिकाणी मी प्रयत्न करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर सर्वप्रथम याच्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळेल की यामध्ये अशा पद्धतीचे दोन अटॅचमेंट दिलेले आहे. ज्यावेळेस ज्या ट्रॅक्टरची साखळी आतल्या बाजूने टाईट होते त्याला आपण बाहेरच्या बाजूने लावलं पाहिजे, आणि ज्या ट्रॅक्टरची साखळी याची जी बाहेरच्या बाजूने असेल जसं काही जॉन डियर, त्याला आपण हा पार्ट काढून आतल्या बाजूने लावला पाहिजे, जेणेकरून आपल्याला छोट्या म्हणजे जे आतल्या बाजूची साखळी आणि बाहेरच्या बाजूची साखळी दोन्हीमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी वापरायला अतिशय सोप्या पद्धतीने जाईल. वरच्या बाजूने इथे आपल्याला टॉपलिंग जोडण्यासाठी सुंदर अटॅचमेंट दिलेली आहे. याबरोबर या तीनही टॉपलिंगच्या पिन आपल्याला कंपनीकडनं त्या ठिकाणी आपल्याला मिळत आहे. यामध्ये आपण जे वापरलेलं आहे ही 5 mm ची, जर बघितलं 5 mm ची प्लेट बेंडिंग या ठिकाणी आपण केलेली आहे, जेणेकरून अतिशय हेवी ड्युटीपणा त्याच्यामध्ये येतो. जेणेकरून काही शेतकऱ्यांची कंप्लेंट असते की आमच्या रेझरने एका बाजूने माती लागते, एका बाजूने लागत नाही, तर तो प्रकार या रेझरमध्ये त्या ठिकाणी होत नाहीये. सर्वात महत्त्वाचा दुसरा प्रॉब्लेम की शेतकऱ्यांना प्रत्येक गल्लीमध्ये किंवा जेव्हा झाडाची प्लांटेशनची डायमेन्शन बदलतात त्यावेळेस त्याला आत बाहेर करायचं कसं, तो एक पेन असतो. तर यामध्ये आपली ॲडजस्टमेंट कशी आहे अतिशय छान पद्धतीने मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. एक सिंगल माणूस कशा पद्धतीने ॲडजस्टमेंट करू शकतो बघा. जेवढं पाहिजे तुम्हाला त्या पद्धतीने तुम्ही त्याला आत बाहेर करून आपल्या त्या ॲडजस्टमेंटमध्ये करू शकाल. अतिशय सोपं आहे. तर सर्वात महत्त्वाचं यामध्ये जर त्याच्याही पेक्षा जर तुम्हाला एक्स्ट्रा लेंथवर जायचं असेल तर इथल्या पट्टीतून काढून जर तुम्ही ह्या पट्टीमध्ये लावलं तर अजून एक्स्ट्रा अटॅचमेंट तुम्हाला एक्स्ट्रा विड्थ त्या ठिकाणी मिळते. ट्रॅक्टर कुठला आहे त्याच्या कॅपॅसिटीवर डिपेंड आहे. आपण या ठिकाणी जाणून घेऊया की याच्यामध्ये किती फुटाची आपल्याला सरी या ठिकाणी रेजर करायला सोपं पडेल. तर यामध्ये जर बाहेरचं अंतर जर यामध्ये मोजलं तर ते आपलं आत्तापर्यंत जर तुम्ही बघाल तर 6.5 फूट 6 फूट 6 इंच ही याची मॅक्झिमम कॅपॅसिटी आहे. जेणेकरून 8 फूट 8.5 फूट 9 फुटाच्या प्लांटेशनला अतिशय छान पद्धतीने रिजर चालतं. यामध्ये आपल्याकडे 10 फूट आणि त्या एक्स्ट्रा फुटाचं जर तुम्हाला कव्हरेज मिळवायचं असेल तर त्यासाठी एक्स्ट्रा लेनचे रिजर देखील या ठिकाणी अवेलेबल आहे. तर व्हिडिओ कसा वाटला, अजून कुठलं इम्प्लिमेंट मी व्हिडिओ बनवास तुम्हाला वाटतं हे मला कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.